सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी माऊली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर उपाय बघणार आहोत। नवरात्री म्हणजेच ह्या घटस्थापनेपासून जर आजपर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत आपल्याकडून कोणतीही सेवा देवीची झाली नसेल, काहीही कारण असेल, स्वतःचं पर्सनल कारण असेल किंवा मासिक पाळी असेल, विटाळ असेल, सुतक असेल किंवा इतर कोणतीही अडचण आल्यामुळे तुम्हाला जर घटस्थापनेमध्ये देवीची उपासना करणं झालं नाहीये, तर अशा स्त्रियांनी काय करायचे आहे, अशी कोणती उपासना करायची आहे जी केल्यामुळे तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना यश मिळणार आहे। आजपर्यंत जी कोणतीही अडचण सुटली नसेल त्या अडचणींवरती तुम्हाला लवकरच मार्ग दिसणार आहे, कोणतीही इच्छाशक्ती पूर्ण होणार आहे तुमची। तर अशी कोणती गोष्ट आहे की जी केल्यामुळे देवीची सेवाही सफल होईल आणि देवी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल। तर तेच या व्हिडिओमध्ये आपण बघूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप शेवटी सुद्धा खूप महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। तर तो उपाय साधा, सोपा आणि सरळ आहे, दुर्गा सप्तशती पाठ। दुर्गा सप्तशती पाठ आता एवढे मोठे 13 अध्याय आहेत, किलक स्तोत्र आहे, अर्गला स्तोत्र आहे, रात्री सूक्त, बरेच काही गोष्टी आहेत। तर ह्या सर्व आहेत, तर आपण कसं करणार? एवढा मोठा पाठ करायला 2 ते 2.5 तास सहज लागतील तुम्हाला, बरोबर? तर तुम्हाला एवढा वेळ नाही द्यायचा आहे, कारण तुमच्याकडे तेवढा वेळ जर नसेल आणि तुम्हाला उपासना तर करायची आहे पण वेळ तर नाही आहे, नेमकं काय करायचं? दुर्गा सप्तशतीच्या प्रत्येक अध्यायामध्ये देवीचं पूर्ण चरित्र वर्णन केलेलं आहे। म्हणजे पूर्ण पारायणामध्ये देवीची महिमा, महती, महात्म्याचं वर्णन केलेलं आहे। त्या प्रथम भागामध्ये मधुकैटभ वधकथा दिलेली आहे, मध्य भागांमध्ये महिषासुराचा संहाराचं वर्णन केलेलं आहे आणि उत्तरार्धामध्ये शुंभ निशुंभाचा संहाराचं वर्णन केलेलं आहे। तर अशा प्रकारे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी आहे। तर तुम्ही तुमच्या प्रत्येक अडचणीनुसार तुम्ही तो अध्याय वाचायचा आहे आणि तेवढाच अध्याय तुम्ही 9 वेळा पठण करायचा आहे आणि याची मुदत आहे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत। कोजागिरी पौर्णिमा येत्या 6 ऑक्टोबर 2025 रोजी आहे, त्यामुळे आपल्याला कोजागिरीच्या आधीच 9 वेळा तो अध्याय वाचायचा आहे, ज्याप्रमाणे तुम्हाला अडचण आहे त्या अडचणीप्रमाणे। तर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला प्रत्येक अध्यायाची फलश्रुती मेन्शन करणार आहे, तुम्ही ती पाहून तुम्ही त्याप्रमाणे 9 वेळा त्या अध्यायाचं पठण करू शकता। आणि सर्वात शेवटी क्षमापण स्तोत्र वाचायचं आहे। त्या क्षमापण स्तोत्राचा व्हिडिओ देखील मी टाकणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही 9 वेळा पठण करून झाल्यानंतर क्षमापण स्तोत्र वाचून घ्या। आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुमच्याकडे आता ते देवीचं दुर्गा सप्तशतीचं पुस्तकच नाहीये काही कारणास्तव किंवा तुमच्याकडे नसेल, काही अवेलेबल नसेल, तर त्यावेळी तुम्ही काय करायचं? तर अशा वेळी आपल्या चॅनलवरती मी सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, पहा। प्रथम अध्यायापासून ते 13वा अध्यायापर्यंत मी अपलोड केलेले आहेत आणि सर्वांना सोपं जावं म्हणून मी सेपरेट व्हिडिओ करून अपलोड केलेले आहेत। म्हणजे देवीचा पाठ मी एकाच वेळी केला होता, फक्त व्हिडिओ टाकताना वेगवेगळे व्हिडिओ टाकले तुमच्यासाठी। कारण कसं असतं, प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगळी आहे आणि त्याप्रमाणे जर तुम्हाला आज पहिलाच अध्याय वाचायचा आहे, फक्त दुसराच अध्याय वाचायचा आहे, तर अशा वेळी तुम्हाला ती गोष्ट लवकर अवेलेबल क्विकली होत नाही। आणि यूट्यूबवरती मला तरी वाटत नाही की कोणता व्हिडिओ असा आहे की ज्याच्यामध्ये सेपरेट अध्याय दिलेले आहेत। त्याच कारणास्तव तुमच्यासाठी आणि देवीच्या सेवेसाठी मी जो पाठ केला होता त्याचे मी व्हिडिओ कॅप्चर करून तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। तर तुम्हाला सोपं नक्की जाईल, कारण मी अपलोड करताना प्रत्येक व्हिडिओ सेपरेट टाकलेला आहे। फक्त अध्याय 6वा आणि 7वा मला वाटतं एखादा अध्याय असतो तो 2च मिनिटाचा असतो, 3च मिनिटाचा असतो, मग अशा वेळी तो छोटा अध्याय असल्यामुळे मी 6वा आणि 7वा मी एकत्र केला आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी टायटल टाकलेला आहे की दुर्गा सप्तशती अध्याय 1, दुर्गा सप्तशती अध्याय 2, दुर्गा सप्तशती अध्याय 3 असं मेन्शन केलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बघताना देखील तुम्ही जम्प करून व्हिडिओ, समजा 3रा नाही वाचायचा आहे अध्याय, तुम्हाला 4था वाचायचा आहे, तर तुम्ही डायरेक्टली पुढे फॉरवर्ड करून अध्याय जिथे 4था लिहिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। त्यामुळे तुम्हाला देखील सोपं जाईल, अशा पद्धतीने मी व्हिडिओ एडिट करून तुमच्यासाठी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती। आणि जर तुम्हाला पूर्ण एक पाठ करायचा आहे, पूर्ण दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ वाचायचा आहे जो की मराठीतून आहे, तो तुम्हाला जर पूर्ण पारायण करायचा असेल, तर अशा वेळी तुम्ही आपल्या चॅनलवरती मी अख्खा एक पूर्ण पाठ देखील अपलोड केलेला आहे।
पूर्ण म्हणजे सुरुवातीच्या प्रार्थनेपासून ते शेवटच्या क्षमापण स्तोत्रापर्यंत अपलोड केलेलं आहे, जे फक्त आणि फक्त 1 तास 45 मिनिटाचं आहे पारायण. जे पूर्ण यूट्यूबवरती एवढ्या फास्ट पारायण, फास्ट म्हणजे शब्द आणि उच्चार स्पष्ट आहेत, तुम्हाला कळतील अशाच पद्धतीनं मी स्पीड ठेवलेला आहे. तुम्ही नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता, कारण की खरंच आपली सेवा देवीपर्यंत पोहोचावी त्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. जर आपल्याकडे ग्रंथ नसेल तरी हा यूट्यूब हे उत्तम स्रोत आहे, ज्याच्यामुळे तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकता. तर इथे अध्याय 1 ते 13 पर्यंत त्या अध्यायाची फलश्रुती दिलेली आहे, त्यामुळेच तुम्ही तुमच्या अडचणींवरती मात करू शकता. ठीक आहे, चालेल. मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी माऊली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.